नमस्कार बांधवांनो, तुमचं सर्वांचे केएस न्यूजमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र शासनाने काढलेल्या हैदराबाद गॅझेटियर GR विषयी माहिती घेणार आहोत. यामध्ये कोणकोणते जिल्हे येणार आहेत, हे आरक्षण कोणाला लागू होणार आहे आणि केव्हा अंमलबजावणी होणार आहे याविषयी माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र शासन हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक CBC 2025 क्र 129 माव क हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा मार्ग मंत्रालय विस्तार मुंबई 32 दिनांक 2 सप्टेंबर 2025. प्रस्तावना. महाराष्ट्रातील मराठवाडा हा एक वैविध्यपूर्ण असा ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक ठेवा असणारा प्रदेश आहे. मराठवाड्यातील सामाजिक भौगोलिक आणि प्रादेशिक परिस्थिती ही उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहे. महाराष्ट्राच्या मध्य विभागात असणारा हा भौगोलिक प्रदेश संतांची भूमी म्हणून पूर्ण देशात प्रसिद्ध आहे. मराठवाड्यात इतिहासकालीन प्रसिद्ध अशा सातवाहन राजाने राज्य केलेले आहे. पैठण म्हणजेच प्रतिष्ठान ही त्यांची राजधानी होती. यानंतर वाकाटक चालुक्य यादवकालीन अशा पराक्रमी घराण्यांनी मराठवाडा आणि परिसरावर राज्य केले आहे. देवगिरीचा ऐतिहासिक किल्ला हा या राजांच्या शौर्याचे आणि सामर्थ्याचे प्रतीक म्हणून आजसुद्धा त्याच दिमाखाने उभा आहे. अशा या अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध वारसा असणारा मराठवाडा दिनांक 17 सप्टेंबर 1948 साली भारतात विलीन झाला. या काळात या संतभूमीतून औंढा, नागनाथ, घृष्णेश्वर, परळी, वैजनाथ, माहूरगड, तुळजापूर, पैठण, आपेगाव, नरसी, नामदेव व तेर अशी समृद्ध तीर्थक्षेत्र निर्माण झाली. जगभरात प्रसिद्ध असणारे आणि वैविध्यपूर्ण कलाशिल्पाने नटलेले अजिंठा व वेरूळ येथील लेणी आहेत. मराठवाड्याच्या ऐतिहासिक भूमीतून संतश्रेष्ठ नामदेव, निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, गोरा कुंभार, जनाबाई, जगमित्र नागा, एकनाथ, सेना न्हावी व जनार्दन स्वामी अशा महनीय संतांनी या भूमीमध्ये सहिष्णुता, भागवत धर्माचा प्रसार, भूतदया, समानतेचा संदेश दिला आहे. तसेच श्री गुरु गोविंदजींची समाधी नांदेड येथे असून त्या ठिकाणी शीख धर्मीय मोठ्या प्रमाणात दर्शनाकरिता येत असतात. या कारणाने मराठवाड्यात आज सर्वधर्म समभावाची वीण कायम आहे. मराठवाड्यातून मुख्यतः गोदावरी, पूर्णा व मांजरा या नद्या वाहतात. या नद्यांनी यांचे जनजीवन काही प्रमाणात समृद्ध केले आहे. गोदावरी ही महाराष्ट्राची जीवनदायिनी असून मोठ्या प्रमाणात नागरी समूह या नदीच्या तीरावर वसलेला आहे. असा हा मराठवाडा महाराष्ट्रात दिनांक 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक मुंबई प्रांतात सामील झाला आणि दिनांक 1 मे 1960 पासून मराठवाडा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला आहे. तत्कालीन निजाम सरकारमध्ये मराठवाडा विभागाची प्रशासकीय रचना ही निजाम सरकार नियंत्रित होती. अशा परिस्थितीमध्ये तत्कालीन इंग्रज राजवट व निजाम राजवट यांच्या प्रशासकीय पद्धतीमध्ये बऱ्याच अंशी तफावत आढळते. या संपन्न अशा मराठवाड्यात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात आरक्षणाच्या अनुषंगाने आंदोलने सुरू झाली आहेत. त्यासाठी या भागातील कुणबी मराठा तसेच मराठा कुणबी यांच्या नोंदी शोधण्यासाठी आणि या भागातील सदरहू जनतेला न्याय देण्याच्या अनुषंगाने दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीला मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये नोंदी शोधण्याकरिता आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली. भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याचे पडताळणीचे विनियमन 2000च्या कलम 18च्या पोटकलम 1 मध्ये आणि नियम 2012 मधील नियम 4 मधील उपनियम 2 मधील खंड च मध्ये च नंतर विविध अभिलेखांचा समावेश करण्याकरिता अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याचे पडताळणीचे विनियमन 2024 दिनांक 18 जुलै 2024 अन्वये अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार मराठा समाजास कुणबी मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळण्यास उपयोग झालेला आहे. आता मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये अधिक सुलभता यावी याकरिता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे. शासन निर्णय. संदर्भाधीन वाचा क्रमांक 1 व क्रमांक 3 अन्वये जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करण्याकरिता सन 2001चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 23 व त्याअंतर्गत कार्यपद्धती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आले आहेत. यामध्ये हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यास चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे. समिती सदस्य 1.
ग्राम महसूल अधिकारी. 2. ग्रामपंचायत अधिकारी. 3. सहाय्यक कृषी अधिकारी. मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटाईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेतजमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक 13/10/1967 पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे. या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकाऱ्यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीला कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील किंवा कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल. त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील. परत महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने वर्षा देशमुख यांची स्वाक्षरी खाली केली आहे. हा GR काढण्यास भाग पाडणाऱ्या तमाम मराठा बांधवांचे आणि ज्यांनी मराठा आरक्षणास पाठिंबा द्यायला त्या सर्व बांधवांचे तसेच मराठ्यांचा देव जरांगे पाटील यांचे मनापासून आभार. एक मराठा लाख मराठा कोटी मराठा. जय महाराष्ट्र.